बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी भाजी झाली होती. सगळ्यांना खूप आवडली. गरमागरम आलू बटर पनीरची भाजी आणि लच्छा पराठा. आहाहा, मस्त, खूप छान टेस्ट झाली होती. मस्त 2-3 टोमॅटो, 2 कांदे, 1 बटाटा घेतलेला आहे. छान कट करून ठेवायचा. हे बॉईल करायचं 10 मिनिटासाठी ग्रेव्हीसाठी. त्यानंतर 1 आलू आणि पनीर आहे, तेही छान स्लाइसमध्ये कट करून घ्यायचं. तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता. त्यानंतर माझं हे ग्रेव्हीचं पण बॉईल झालेलं आहे. 10 मिनिटासाठी त्याला काढून थंड करायला ठेवायचं. त्यानंतर आलं, कोथिंबीर, लसूण टाकून छान स्मूथ पेस्ट बनवायची त्याची. तेल गरम करायला ठेवून मस्त आलू आणि पनीर छान फ्राय करून घ्यायचे. ही ग्रेव्ही रेडी आहे. मस्त परतायला टाकायची तेल सुटूपर्यंत छान मीडियम गॅसवरती. त्यानंतर अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे. हे बटर पनीरचं प्रीमिक्स आहे, ते ॲड करायचं. भाजीला टेक्स्चर खूप छान येतं ह्याच्याने. एक ढाबा स्टाईल टेस्ट येते. 2 चमचे पनीर पण टाकले मी ग्रेव्हीमध्ये, तेही छान टाकून मिक्स करून घ्यायचं. मसाले ॲड करूया. 2 चमचे बेडगी मिरची पावडर आहे, त्याच्याने कलर खूप छान येतो. हळदी पावडर, धनिया जिरा पावडर, चवीनुसार मीठ टाकायचं. हे दुधामध्ये प्रीमिक्स मिक्स केलेलं आहे, तेही ॲड करायचं आणि छान 10 मिनिटासाठी परतू द्यायचं. 1 चमचा बटर पण आणखीन ॲड केलेलं आहे मी. थोडंसं पाणी टाकून छान ग्रेव्ही पातळ करायची. त्यानंतर ही फ्राय केलेलं पनीर आणि आलू आहे, तेही टाकायचं आणि छान तेल सुटूपर्यंत 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. मस्त तेल सुटत आहे भाजीला. टेक्स्चर खूप छान आलेलं आहे. वरून छान तडका द्यायचा, थोडा मसाला आणि मिरची टाकून. मस्त कोथिंबीर टाकून गार्निशिंग करायचं. गरमागरम आलू बटर पनीरची भाजी आपली तयार आहे. तुम्ही बघू शकता कलर टेक्स्चर खूप छान आलेलं आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. थँक्यू.